सावधान मित्रांनो, गाय खरेदी करताना तुम्हीही एक चूक केली तर तुमचं हजारोंचं नुकसान होऊ शकतं. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे 90% शेतकरी ही चूक करतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दुधाळ गाय ओळखण्याच्या 3 जबरदस्त ट्रिक्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असं एक सिक्रेट सांगणार आहे जे बहुतेक लोक सांगत नाहीत. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ॲनिमल वर्ल्ड मराठी चॅनलवर. जर तुम्ही डेअरी सुरू करणार असाल किंवा नवीन गाय खरेदी करणार असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीचा थन. एका चांगल्या दुधाळ गायीचा थन नेहमी मोठा, मऊ आणि लवचिक असायला हवा. थनावर निळ्या शिरा स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूध काढल्यानंतर तो थन पूर्णपणे सैल झाला पाहिजे. जर थन खूप कडक असेल किंवा लहान आणि असमतोल असेल तर समजून जा की ती गाय दूध कमी देणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, थन जितका चांगला तितकं दूध जास्त. दुसरी महत्त्वाची खूण म्हणजे शरीराची रचना. चांगली दुधाळ गाय ओळखण्यासाठी तिचं शरीर लांबट आणि थोडं सडपातळ असायला हवं. तिचं पोट मोठं आणि विकसित असावं, तसंच मागचा भाग रुंद असावा. याचाच अर्थ असा की अशी गाय चारा जास्त खाणार, तो नीट पचवणार आणि तुम्हाला भरपूर दूध देणार. याउलट खूप जाड आणि लठ्ठ असणारी गाय दूध कमी देते, हे कायम लक्षात ठेवा. आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिल्क वेन्स म्हणजेच दुधाच्या शिरा. पोटाखाली असणाऱ्या जाड आणि वाकड्या तिकड्या शिरा नीट तपासा. या शिरा जितक्या मोठ्या आणि स्पष्ट असतील तितकी ती गाय जास्त दूध देणारी असते. हीच खरी ओळख आहे अस्सल दुधाळ गायीची. आता वेळ आहे त्या सिक्रेट टिप्सची जी खूप लोक सांगत नाहीत. गाय खरेदी करण्यापूर्वी नेहमी किमान एक वेळ तरी स्वतः तुमच्या गायीचं दूध जास्त येतं. कारण काही वेळा व्यापाऱ्यांकडून इंजेक्शन देऊन जास्त दूध दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात ती गाय कमी दूध देते. म्हणून स्वतः दूध काढून व्हेरीफाय करणं कधीही चांगलं. यासोबतच गाय नेहमी ॲक्टिव्ह आणि अलर्ट असावी. तिचे डोळे चमकदार आणि त्वचा मऊ असावी. सुस्त किंवा आजारी गाय कधीच विकत घेऊ नका. तर मित्रांनो, जर तुम्ही थन, शरीर आणि शिरा या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची कधीच फसवणूक होणार नाही आणि तुम्ही नेहमी फायद्याचा सौदा कराल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला